जालन्यामधील तनवाडी या छोट्याशा गावामध्ये इराणी खजुराची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे। नेमकी ही खजुराची शेती कशा पद्धतीने केली जाते हेच पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्यासोबत शेडगे आहे जे की ज्यांनी ही शेती डेव्हलप केलेली आहे। खजुराची लागवड ते मागील 2 ते 3 वर्षापासून करत आहेत। दादा काय सांगणार, कशा पद्धतीची ही शेती आहे आणि कशा पद्धतीची ही लागवड तुम्ही केलेली आहे? तर माझी ही शेती लावून याला 6 वर्ष झालेली आहेत झाडाला। आता 6 वर्षामध्ये हे आपलं तिसरं पीक आहे। आता पहिलं पीक निघलं होतं 5 टन उत्पन्नाचं आणि दुसरं पीक निघलं डायरेक्ट 13 टन उत्पन्न आणि हे चौथं पीक आम्हाला असं वाटत होतं 20 ते 22 टन माल निघेल, तर 18 टन माल आमचा क्लिअर निघला आहे आता ह्या वर्षी तिसऱ्या पिकाला। नेमकी या पिकाची सुरुवात कशा पद्धतीने झाली, नेमकी ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला, याबद्दल काय वाटतं? हे म्हणजे आम्हाला सुचलं म्हणजे आम्ही दुसरीकडे एका जागेवर हे झाडं पाहिले होते, असे ते शेवसारखे वाटत होते आणि नंतर हे पाहिले तर याला असे घड आले एकदम मोठाले आणि घड आल्याच्यानंतर मग पाहिल्याच्या नंतर आम्हाला वाटलं हे विक्रीसाठी चांगलं आहे, गोडी चांगली आहे याला, दुसरं जे मार्केटचं आहे ते एकदम तुरट लागतं आहे आणि हे जागेवर अर्धा किलो माणूस इथं जागेवर खातो आहे आणि पूर्ण आम्ही जो 18 टन जो माल निघलेला आहे तो 1 किलोही व्यापाऱ्याला न देता इथं जागेवर स्टॉलवर विकला आहे आम्ही। हो, साधारणतः ही रोपे तुम्ही कुठून आणलेली होती, किती त्यांना खर्च आलेला होता या ठिकाणी आणेपर्यंत? आम्हाला त्यावेळेस 4,000 रुपये झाडांनी खर्च आला सगळा, तर 3 एकर लावणी करायला आम्हाला 9 लाख रुपये लागले होते 180 झाडाला। हो, मग आतापर्यंत किती उत्पन्न झालेलं आहे काय सांगणार? आता ह्या वर्षी आमचा 18 टन माल निघला आहे, तर 18 दोन्ही 36 लाख रुपये, पण आमचे 30 लाख रुपये क्लिअर असे व्हायला लागलेत समजा बरोबर। हो, 200 रुपये किलोनी विक्री झाली सगळी। तर ही तुम्ही मार्केटमध्ये विकता की घरगुती विकता? कसं घरगुती रोडवर स्टॉल आहे, रोडवर स्टॉल असल्यामुळे 200 रुपये किलोनी इथं भरपूर माल आमचा 1.5 ते 2 क्विंटल माल आमचा रोजचा इथंच विकत होता आणि आत्ता म्हणजे आता हे शेवट आहे, म्हणजे आता हे शेवटचा घडी आता हे सगळा माल विक्री झाला आहे आमचा। आता आम्ही 100 कॅरेट ह्याच्यामध्ये शिल्लक झालेला कोल्ड स्टोरेजला ठेवलेला आहे, जास्तीत जास्त 8 ते 10 दिवसात तो माल 100 कॅरेट संपून जातो। कशी लागवड केली जाते ही, नेमकी काय सांगणार शेतकऱ्यांना? ही लागवडीचे अंतर आहे 25 बाय 25 आणि लागवड केली तर चांगलं आहे समजा, म्हणजे उत्पन्न भरपूर आहे सध्या तरी, म्हणजे सगळी 100% आपल्याला खारी खजूर जी बाहेरूनच येते, आपल्या इकडं कुठं तयार होत नाही, त्याच्यामुळे विक्री पण चांगली होते आणि बाहेरची जी खजूर येते ती आपल्याला पाहिजे ती खाऊ वाटत नाही तशी। आता भरपूर लोक येतात घेतात, पण आले की खायच्या आधी म्हणतात ही तुरट लागते, तर आम्ही खायला दिल्याच्यानंतर बरोबर लोक घेतल्याशिवाय वापस जात नाही, भरपूर माल घेऊन जाते तिथून। बरं, या खारकांमध्ये इराणी याच्यामध्ये काय नेमके विटॅमिन्स आहेत का, कशा पद्धतीचं याचं पौष्टिक आहार शरीराला मिळतो? शरीराला एकदम चांगली आहे खायसाठी। आता हे कोणी म्हणतं कोणाला शुगर आहे, गोड जमत नाही, पण हे शुगरवाल्या माणसांनी पण खाल्लं आहे भरपूर आहे आता। हां, BP वाले शुगरवाले सगळे लोक खाते, त्याला काही अडचण नाही। हां, शेवटचा प्रश्न, शेतकऱ्यांना काय आव्हान असेल तुमच्याकडून, काय सांगणार? लावणी केली तर चांगलं आहे, सध्या तरी उत्पन्न भरपूर आहे। आता 200 रुपये किलोनी माल जातोय, म्हणजे एका झाडाला आमचा काही झाडाला 1.5 क्विंटल, काही झाडाला 2 क्विंटल माल निघला आहे। आता 200 रुपये किलोनी म्हणलं तर 30 ते 35 40 हजारापर्यंत एक झाड उत्पन्न द्यायला लागलं आहे आणि भरपूर पैसे होते सध्या तरी। आतापर्यंत किती उत्पन्न मिळालं आहे? आता ह्या वर्षी आमचं म्हणजे दरवर्षी वाढत उत्पन्न चाललं आहे। ह्या वर्षी 18 टन माल निघला आहे, आम्हाला वाटत होतं 20-22 टन माल निघन, पण 18 टनाचं आमचं निघलं आहे बरोबर। तर किती आर्थिक उत्पन्न झालेलं आहे तुम्हाला? आता 18 दोन्ही 36 लाख रुपये व्हायला लागले, पण त्याच्यात कट छाट कमी जास्त धरून आमचे 30 लाख रुपये आरामशीर व्हायला लागले याच्यात। म्हणजे दरवर्षी एवढंच उत्पन्न तुम्हाला मिळतं का यापासून? हो, आता वाढत चाललं आहे दरवर्षी। म्हणजे पहिल्या वर्षी आमचा जेवढा खर्च झाला होता 9 लाख रुपये, तर 5 टन माल निघला होता आमचा, 5 दोन्ही 10 लाख व्हायला पाहिजे होते, तर आमचे 8 लाख रुपये 8-8.5 लाख रुपये पहिल्या वर्षी झाले समजा, काही इकडं तिकडं पाहुण्या रावळ्याला गेला काही, आणि दुसऱ्या वर्षी 12-13 टन माल निघला, तर 12-13 टनाचे आमचे 12 दोन्ही 24 व्हायला पाहिजे होते, तर 22-23 लाख रुपये आमचे त्या वर्षी पण झाले ते मागच्या वर्षी, आणि ह्या वर्षी डायरेक्ट 18 टन निघला होता। 18 टनाचे 36 व्हायचे, तर 30 लाखापर्यंत आमचं चाललं आहे सगळे बरोबर ह्या वर्षीचं उत्पन्न। नक्कीच हे होते जगदीश शेडगे यांनी इराणी खजुराची लागवड आपल्या एका छोट्याशा गावामध्ये केलेली आहे आणि यामधून ते दरवर्षीला जवळपास 30 ते 40 लाखाचं उत्पन्न घेत आहेत। यांचं एकच शेतकऱ्यांना आव्हान आहे की शेतकऱ्यांनी देखील याच शेतीकडे वळालं पाहिजे आणि खजुराची कुठेतरी लागवड केली पाहिजे, ज्या कारणातून आर्थिक उन्नती कुठेतरी शेतकऱ्यांना मिळेल। लोकशिवाय मराठीसाठी मी अजय गाडे, जालना।